अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव महाराष्ट्रात सतत गाजत असे। 1982च्या डिसेंबर महिन्यात प्राध्यापक श्याम मानव यांनी आपल्या पत्रकारितेच्या पूर्ण वेळ नोकरीचा राजीनामा देऊन स्वतःला या कार्यात वाहून घेतले। याची सुरुवात विदर्भातून केली। गावोगाव हजारो व्याख्याने दिली। शेकडो बाबा, मांत्रिक आणि देव्यांचा भंडाफोड केला। कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी शिबिरांचे आयोजन झालं आणि यातूनच महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी राहिली। श्याम मानवांनी महाराष्ट्राबरोबरच गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशी सर्वत्र व्याख्याने देऊन जनतेचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला। 1985 साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने ही संस्था रजिस्टर करण्यात आली। आज गावोगाव या संस्थेच्या शाखा निर्माण झाल्या आहेत। अनेक कार्यकर्ते खंबीरतेने आणि स्वेच्छेने या कार्याला स्वतःला वाहून घेत आहेत। अर्थातच या चळवळीच्या उभारणीत श्याम मानवांच्या भाषणांचा सिंहाचा वाटा आहे। ही कॅसेट अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 2 भागात चित्रित करण्यात आली आहे। पैकी पहिल्या भागात बुवाबाजी एक फसवेगिरी हा विषय श्याम मानव यांनी हाताळला आहे। मुंबई प्रदेश अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले आणि रोहिणी हट्टंगडी यांची मनोगते हे या व्हिडिओ कॅसेटचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे। अनेक बाबा ज्या पद्धतीने चमत्कार करून दाखवतात त्याप्रमाणे श्याम मानवही करून दाखवतील। त्यानंतर हे चमत्कार कसे केले जातात याचं सविस्तर विवेचन ते करून सांगतील। केवळ पाहूनही आपण ते करू शकतो इतके ते सोपे आहेत याची आपणास नक्कीच खात्री पटेल। थोडक्यात मनोरंजनाकडून प्रबोधनाकडे आपल्याला जाता येईल आणि आपल्या मनातले गैरसमजही दूर होतील। आपण थोडा वेळ संयमाने ही कॅसेट पाहण्याची, विशेषतः ऐकण्याची तसदी घेतली तर शेवटपर्यंत ती पाहण्याची आणि ऐकण्याची उत्सुकता आपल्यामध्ये टिकून राहील याची आम्हास नक्कीच खात्री वाटते। या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करायचं कारणच काय असाही कदाचित प्रश्न आपण विचाराल। त्याचं कारण एवढंच आहे की आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे प्रमुख कार्यकर्ते श्याम मानव त्यांची ओळख काय आज महाराष्ट्राला नवीन करून द्यायची गरज नाही आहे। महाराष्ट्रभर ते तासनतास व्याख्यानं देत हिंडत असतात। इतकी व्याख्यानं देतात की आता त्यांचा घसा बसायला लागलेला आहे। तेव्हा त्यांच्या घशावरचा ताण थोडासा कमी करता आला तर पाहावा या उद्देशानं आम्ही या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करून त्याची व्हिडिओ कॅसेट्स समाजामध्ये प्रसृत करायचं असं ठरवलेलं आहे आणि त्याकरता हा व्हिडिओ शूटिंगचा कार्यक्रम आहे। श्याम मानव हे गेली 7 वर्ष या समितीत पूर्ण वेळ काम करतायत हे आपल्याला कदाचित माहीत असेल, कदाचित माहीत नसेल। परंतु सुरुवातीला एकेकाळी लहान मूल असताना अत्यंत अंधश्रद्धा असलेला असा हा तरुण, अतिशय सुशिक्षित असलेला असा हा तरुण शेवटी त्या सगळ्या अंधश्रद्धामधलं वैयर्थ लक्षात आल्यानंतर स्वतः पूर्ण वेळ या कामाकरता त्यांनी आपल्याला झोकून दिलेला आहे आणि खरोखरच अक्षरशः अनेक वेळेला जीवावरची बाजी लावून ते हे काम करत असतात। जिथे जिथे त्यांना अंधश्रद्धा दिसतात, जिथे जिथे हे खोटे बुवा महाराज वगैरे जिथे जिथे त्यांना दिसतात किंवा भानामतीच्या केसेस चाललेल्या जिथे दिसतात तिथं ते स्वतः जातात। त्याची उकल करून दाखवण्याकरता पुष्कळ वेळेला त्यांना लोकांचा विरोध सहन करावा लागतो, काही वेळेला पोलिसांचा सुद्धा विरोध सहन करावा लागतो आणि हे सगळं करून ते हे काम करत असतात। आता वास्तविक पाहता आज ते आपल्यापुढे बुवाबाजीबद्दल बोलणार आहेत, भानामतीबद्दल बोलणार आहेत, मंत्र तंत्र जादूटोणा याच्याबद्दल बोलणार आहेत आणि आपल्याला ते असंही सांगतील की हे बुवा मंडळी जी काय सगळा चमत्कार करून दाखवतात ते चमत्कार मी सुद्धा तुम्हाला करून दाखवू शकतो आणि या बुवांचे चमत्कार उघड करण्याकरता व्हिडिओ शूटिंगचा कसा वापर केला जातो तेही ते तुम्हाला सांगतील। आणि ह्या व्हिडिओ शूटिंगमुळे कदाचित तुमच्या असंही लक्षात येईल की श्याम मानव जर काही चमत्कार करून बुवाबाजी करू बघत असले तर त्यांचाही खोटेपणा या व्हिडिओ रेकॉर्डिंगनं आपल्याला सिद्ध करता येईल असाही एक त्यामध्ये बारीकसा हेतू आहे। तर आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये, आता ही नवीन समिती स्थापन सुरू झालेली आहे, परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे काही आज सुरू झालेलं किंवा गेल्या 8-10 वर्षात सुरू झालेलं काम आहे
असं आपण मानण्याचं कारण नाही. वास्तविक पाहता अगदी पार वैदिक काळापासून हे काम अनेक मंडळी करत आलेली आहेत. समाजामधल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि धर्माच्या स्वरूपामध्ये धर्माच्या नावाखाली चाललेली कर्मकांड, याच्यामधलं थोतांड, याच्यामधलं वैयर्थ लोकांना समजून सांगावं अशा तऱ्हेचा विचार अगदी पार आपल्याला माहिती आहे की चार्वाकांच्या पासून इकडं मांडण्यात आलेला आहे. बुद्धांनी तो मांडलेला आहे. आपल्या संत मंडळींनी हे काम फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर तुकारामांच्या सारखे संत हे धर्मातल्या कर्मकांडावरती किंवा एका ब्राह्मण वर्गाच्या मिराजदारीवरती कसं कडकडून तुटून पडलेले होते हे सगळं आपल्याला माहिती आहे इतिहास. आणि अगदी अलीकडल्या काळामध्ये जर बघायचं म्हटलं गेल्या 100-1 वर्षामध्ये तर फुले, आगरकर, सावरकर, आंबेडकर ही माणसं आणि आज आता पुन्हा श्याम मानव, म्हणजे हे काम आजचं नाही आहे. हे जवळजवळ 2,500-3 हजार एक वर्ष चाललेलं असं हे काम आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वास्तविक पाहता लगेच त्याच्या पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये असा यायला पाहिजे की 2,500-3 हजार वर्ष काम चालून सुद्धा अजून माणसाच्या अंधश्रद्धा नाहीशा का होत नाही? हा खरं म्हणजे फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. माणसाच्या अंधश्रद्धा नाहीशा झाल्या पाहिजेत याबद्दल आज कुणाचंच दुमत नाही. आपल्याला माहिती आहे की लोकांच्या मध्ये हा विचार आहे. शासनाला सुद्धा असं म्हणता येत नाही की बाबा अंधश्रद्धा चालू राहायला पाहिजेत. त्यामुळे शासनाचं सुद्धा हेच मत आहे की अंधश्रद्धा नाहीशा झाल्या पाहिजेत. आणि इतका सगळ्या अंगांनी हा प्रयत्न चाललेला असताना सुद्धा अजून सुद्धा समाजामध्ये इतकं अंधश्रद्धांचं प्राबल्य का? हा खरं म्हणजे विचार करायला पाहिजे आपण. आणि तो विचार करायला आपल्याला प्रवृत्त करावं हा या भाषणांच्या मागचा किंवा ते जे प्रयोग त्यामध्ये करून दाखवतात त्याचा हेतू असतो. कोणाच्या धर्मश्रद्धेवरती प्रहार करणं हाच केवळ त्याच्यामध्ये हेतू आहे असं नाही. किंबहुना ते असं वरचेवर सांगत असतात की तुमची परमेश्वरावरची श्रद्धा किती अभंग आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या भारतीय समाजामध्ये तर फार खोलवर असा तो रुजलेला विचार आहे. तेव्हा ती श्रद्धा मुळातूनच उखडून टाकायची हा या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमाचा हेतू नाही. परंतु या श्रद्धेच्या पोटी ज्या उपजणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्यानं समाजाचं कसं नुकसान होतं आहे हे दाखवणं आणि म्हणून ते नुकसान होऊ नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणं हा याचा प्रमुख हेतू आहे. अंधश्रद्धाने माणसांचं नुकसान काय होतं असाही प्रश्न आपण कदाचित विचाराल. खूपच होतं. अनेक पातळ्यांच्यावरती होतं. व्यावहारिक पातळ्यांच्यावरती होतं ते असं की माणसामधल्या अंधश्रद्धा ज्या असतात त्याचा फायदा घेणारे लोक साहजिकचपणे समाजामध्ये निर्माण होतात. आणि मग समाजातल्या एका अडाणी अशिक्षित अशा वर्गाचं ते पद्धतशीरपणे शोषण सुरू करतात. हा समाज असाच अडाणी राहावा, हा समाज असाच अंधश्रद्धा राहावा याच्यामध्ये त्या मंडळींचा ते ज्यांचे व्हेस्टेड इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो ते जे गुंतलेले असतात अशा मंडळींचा त्याच्यामध्ये फायदा असतो. आणि ती मंडळी अशा वर्गाचं पद्धतशीर शोषण करत असतात. आणि हा समाज माझा असाच राहावा, अडाणी राहावा अशीच त्यांची इच्छा असते. आणि याच्याशी आपल्याला झगडावं लागतं अशा करता की आपल्याला हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काम आहे ते केवळ तुमच्या अंधश्रद्धा बाजूला काढून टाकायचं इतकं साधं सोपं काम नाही आहे. आपल्याला जर समाज परिवर्तनाची म्हणून काही चळवळ मान्य असेल की आपला समाज एकूणच सगळा बदलायला पाहिजे, तो जास्त अधिक समजूतदार झाला पाहिजे, जास्त अधिक शिक्षित झाला पाहिजे, जास्त अधिक जबाबदार झाला पाहिजे, जास्त अधिक विचारी झाला पाहिजे असं जर आपण मानत असू तर त्या संबंध एका व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीचा हा एक फक्त बारीकसा भाग आहे. समाजाचं दारिद्र्य नाहीसं करणं हा जसा एक त्याचा भाग आहे. समाजाला शिक्षण देणं किंवा साक्षरता समाजामध्ये वाढवणं हा जसा त्याचा भाग आहे. तसं समाजाला अंधश्रद्धा टाकून विचार करायला प्रवृत्त करणं हा त्याचा एक बारीकसा भाग आहे. तेव्हा अशा एका व्यापक चळवळीचा एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. वास्तविक पाहता अंधश्रद्धा या प्रत्येक धर्मामध्ये असतात. काय फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत असं नाही. मुसलमान धर्मातही आहेत, ख्रिश्चन धर्मातही आहेत. आणि धर्म जरी म्हटलेलं असलं तरी जिथे जिथे शब्द प्रामाण्य मानलं जातं किंवा ग्रंथामान्य मानलं जातं किंवा अमुक माणसाचा शब्द असं तो म्हटलं की मग त्याच्यावरती पुन्हा विचार करायला जागा राहत नाही. अशी जिथे जिथे परिस्थिती असते तिथं तिथं या अंधश्रद्धा सगळ्या निर्माण होतात. मार्क्सचं नाव सांगणारा पोथीवाद जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याला जेव्हा शेवटी धर्माचं रूप येतं तेव्हा त्याचीही काही कर्मकांड निर्माण होतात, त्याच्याही मध्ये अंधश्रद्धा निर्माण होतात. तेव्हा जिथे जिथे शब्द प्रामाण्य मानलं जातं, जिथे जिथे पोथी प्रामाण्य मानलं जातं तिथं तिथं या अंधश्रद्धांचा उद्भव होतोच होतो. आणि म्हणून मग काय करायचं आपल्याला तर शब्द प्रामाण्य टाकून द्या, बुद्धी प्रामाण्य माना. वेदामध्ये लिहिलं आहे किंवा कुराणामध्ये लिहिलं आहे किंवा बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे म्हणून ते खरं माना ही प्रवृत्ती सोडून द्या. ते खरोखरच खरं आहे का
हे तुमच्या आजच्या ज्या काही वैज्ञानिक कसोट्या आहेत त्या कसोट्यावरती घासून पहा आणि त्याचं जर उत्तर आलं की हे बरोबर आहे तर ते जरूर स्वीकारा. परंतु ते स्वीकारताना सुद्धा हे शेवटचं सत्य आहे असं मानू नका. म्हणजे आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोन असा बरेच वेळेला हल्ली शब्द वापरला जातो. त्याचा खरा अर्थ हा आहे की शास्त्राच्या कसोट्यांच्या वरती घासून पाहून तुम्ही एखादं सत्य खरं का खोटं ते ठरवा. परंतु ते ठरवल्यानंतर सुद्धा हे आपल्याला शेवटचं उत्तर सापडलेलं आहे असं शास्त्र सुद्धा मानत नाही, असं विज्ञान सुद्धा मानत नाही. हे लक्षात घ्या. विज्ञान असं म्हणतं की आज मला हे सत्य सापडलेलं आहे, परंतु हे सत्य हेच अंतिम सत्य आहे असा दावा विज्ञान सुद्धा आज करीत नाही आणि तो दावा आपण करीत असतो. तेव्हा हा दावा आपल्याला सोडला पाहिजे. आणि अंधश्रद्धांच्यामुळं समाजाचं जे सगळ्यात मोठं नुकसान होतं माझ्या मताने ते हे होतं की माणसाची चिकित्सा करण्याची बुद्धी नाहीशी होते. माणसाचं मन असं एक बंद घुसमटल्यासारखं, कुठेतरी कडी कुलप लावून सगळी दारं बंद करून टाकावीत म्हणजे आतल्या माणसाची जी अवस्था होते तशी माणसाच्या मनाची अवस्था होऊन जाते. ती अवस्था टाळण्याकरता, माणसाच्या मनाची कवाडं उघडण्याकरता, त्याची विचारशक्ती जास्त जागृत करण्याकरता, कारण ती झाल्याशिवाय समाज परिवर्तन हे अशक्य आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाज परिवर्तनाच्या गप्पा मारण्यामध्ये काही अर्थ नाही. माणसाला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे, स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. आणि आपण तो विचार करायला घाबरणारी मंडळी आहोत. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते आणि तो दैववाद घातक असतो. तो या कारणाकरता घातक असतो की माणसाची विचारशक्ती त्यामुळे खुंटते आणि ती विचारशक्ती खुंटता कामा नये. ती विचारशक्ती माणसामध्ये जास्त जास्त फुलत राहायला पाहिजे. याच्याकरता म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन हे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा केवळ 4 बुवांचं पितळ उघडं पाडणं किंवा बारामती कशी खोटी आहे हे तुम्हाला समजावून सांगणं इतका हा साधा विषय नाही आहे. हे केवळ त्या विषयाकडे जाण्याचं एक दार, एक त्याचा मार्ग एवढंच त्या गोष्टींचं स्वरूप आहे. आत्ता आपल्याला इथं श्यामानव आपले विचारही सांगतील, आणखीन त्या विचारांना पोषक असे काही इथं प्रयोगही करून दाखवतील. ज्या गोष्टी अनेक समाजामध्ये बुवाबाजीच्या नावाखाली किंवा भूत भानुमतीच्या नावाखाली, जादूटोण्याच्या नावाखाली, मंत्रविद्येच्या नावाखाली चमत्कार या नावाने खपल्या जातात. ते चमत्कार म्हणजे त्यात त्यांचं काय स्वरूप असतं हे तुम्हाला इथे ते शास्त्रीय प्रयोग करून उघड करून दाखवतील. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की आमका बुवा खोटा पाडायचा आहे म्हणून श्याम मानव आज इथे आपल्या जीवाची बाजी लावून उभे राहिलेले आहेत. त्याच्यामागं एक फार मोठा विचार आहे, तो आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावा. आणखी त्याच्याकडे जरा जास्त सहानुभूतीनं बघावं या सगळ्या प्रकाराकडे, अशी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या काही तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, बुवाबाजी एक फसवेगिरी या विषयावरच्या पहिल्या व्याख्यानाला मी आपणापुढे सुरुवात करतो. मी अगदी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की मी जे काही तुमच्यापुढे आता बोलणार आहे ते ऐकल्यानंतर कृपया श्याम मानवांचं मत असं असं आहे आणि माझं मत असं असं आहे हे वाक्यप्रयोग आपण वापरू नका. मी जे काही तुमच्यापुढे बोलणार आहे ते सरळ सरळ आजच्या विज्ञानानं जे वारंवार सिद्ध केलं, अनेक प्रयोगांच्या द्वारा आपली मतं मांडली, ती विज्ञानाच्या सगळ्या या सिद्धांतांच्या आधारावर सिद्ध होणारी काही मतं मी तुमच्यापुढे मांडत जाणार आहे. त्यामुळे कृपया आपण लक्षात घ्या की ही सारीच्या सारी विज्ञानाची मतं आहेत. माझं कोणतंही वैयक्तिक मत या निमित्तानं मी तुमच्यापुढे मांडत नाही आहे. त्यामुळे कृपया हे विज्ञानाचं मत आहे हे लक्षात घेऊनच आपण या एकूण प्रश्नाकडे पाहाल, अशी अगदी सुरुवातीलाच मी कळकळीची विनंती करू इच्छितो. अर्थात मी जे काही तुमच्यापुढे सांगणार आहे ते सारंच्या सारं आपण ऐकलं पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही, कारण आपण सारेच्या सारे लोकशाहीमध्ये जगणारे नागरिक आहोत आणि लोकशाहीमधल्या नागरिकाला पुरेपूर हक्क असतात. अगदी खड्ड्यात जाऊन पडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य असतं असं मी मनापासून मानणारा एक लोकशाही नागरिक आहे. त्यामुळे मित्रांनो, माझं सांगणं एवढंच आहे की गेल्या हजारो वर्षांपासून आपण या खड्ड्यामध्ये पडतोय. जरा आपण या खड्ड्यामध्ये आता पडणं वाचवूया. आपल्या अंगावर सगळा चिखल उडतो, कधी तो नाकातोंडात जातो, माणसं त्यामध्ये बळी जातात. कृपया या चिखलापासून आपण स्वतःला वाचवूया. आता जर माझ्यापैकी किंवा तुमच्यापैकी कोणी उभं राहिलं आणि म्हणायला लागलं, मानवसाहेब तुमच्या बापाचं काय जातं, आम्ही चिखलामध्ये पडू, गटारात लोळू किंवा आणखी काही हो, तुमच्या बापाचं काय जातं, या प्रश्नाचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं सरळ एकच उत्तर आहे, माझ्या बापाचं काही जाण्याचं प्रयोजन नाही आहे. माझं कर्तव्य फक्त हा खड्डा एवढं सांगण्याचं आहे. त्यानंतर जर कुणाला त्यामध्ये पडायचंच असेल तर तो त्याच्या स्वातंत्र्याचा भाग आहे आणि तो आपण सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. मित्रांनो, आता हे बोलत असताना जर माझ्याशी कोणी या शब्दात सांगायला लागलं, मानवसाहेब तुमचं वय काय,
तुम्हाला या विषयातलं कळतं काय? अहो, आम्ही अमुक अमुक बाबा पाहिलेत, अमुक अमुक पद्धतीचा अनुभव घेतला, माझ्या आईचा अनुभव असा आहे, माझ्या वडिलांचा अनुभव तसा आहे, माझ्या मामांचा अनुभव असा आहे. या पद्धतीनं कोणी जर बोलायला लागलं तर मी सरळ सरळ सांगेन, हे क्षेत्र वादांचं क्षेत्र नाही आहे. हे सरळ सरळ प्रमाण दाखवण्याचं क्षेत्र आहे. एक तर मी बोलतोय त्याच्या विरुद्ध आपण आपलं प्रमाण सादर करा, एखादा तरी पुरावा सादर करा आणि आमचं 3 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. अन्यथा मी सांगतोय त्यामध्ये सत्य आहे एवढं आपण गृहीत धरा आणि त्या दिशेनं विचार करायला लागा. ह्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. सरळ सरळ बाब दाखवा, नाहीतर श्राद्ध करा, असं हे क्षेत्र आहे. हेही कृपया आपण समजून घ्या. कारण मित्रांनो, ज्या पद्धतीचे अनुभव समाजातले अनेक लोक घेतात त्याच पद्धतीचा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये अनेकदा घेतलेला आहे. मी स्वतः अनेक बाबांच्या पायावर डोकं ठेवणारा एक मुलगा, एवढेच नव्हे तर बाबांचं उष्ट श्रीखंड रस्त्यावर पडलं असताना ते चाटून खाणारा मुलगा, आज या बाबांना सळो की पळो करून ठेवण्याच्या जिद्दीनं यांच्या मागे जे लागतोय त्याचं कारण किती मोठ्या प्रमाणावर या सगळ्या कल्पनांमध्ये समाज फसतो याची मला अतिशय जवळून अतिशय चांगली अशी कल्पना आहे. एकेकाळी या सगळ्या गोष्टींचा मी बळी होतो, म्हणूनच कदाचित मला हे सगळं सोडून साडून हे काम करावंसं वाटावं, एवढं महत्त्वाचं हे काम वाटलेलं आहे. कृपया ही भूमिका जर आपण लक्षात घेतली तर मी सांगतोय त्याच्यामधला मतितार्थ कदाचित अधिक बारकाईनं आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, खरं म्हणजे मी एका शब्दात तुम्हाला सांगेन, मी जे काही तुमच्या पुढे सांगतोय ते 100% खरं आहे. खोटं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. कोणी जर ते सिद्ध करून दाखवलं तर आमचं पुन्हा 3 लाख रुपयाचं पारितोषिक मोकळं आहे. हे पारितोषिक मी आता जाहीर केलेलं आहे, याला काही मी स्वतः ते जाहीर करतोय असं स्वरूप त्याचं नाही आहे. मित्रांनो, 25 वर्षापूर्वी डॉक्टर अब्राहम कौरांनी जगभर 1 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आणि या पद्धतीची आव्हानं जगभर ते देत सुटलेत. त्यातूनच ही चळवळ निर्माण झालेली आहे. त्यानंतर बी प्रेमानंदांनी प्रामुख्याने भारतामध्ये या चळवळीचं रोपटं रुजवलं आणि आज ही चळवळ महाराष्ट्रामध्ये तरी अतिशय मोठ्या प्रमाणावर फोफावलेली आहे. कदाचित भारतातली सगळ्यात मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये ती ठरलेली आहे. मित्रांनो, हे सगळं सांगत असताना तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या देशात गावोगाव बाबा लोक आहेत, साधू लोक आहेत, बैरागी आहेत आणि यांच्यामध्ये प्रचंड आध्यात्मिक सामर्थ्य असतं असं आपण मानतो. एखादा बाबा हवेमध्ये हात फिरवतो आणि हवेमधनं विभूती निर्माण करतो. एखादा बाबा हवेमध्ये हात फिरवतो, सोन्याच्या अंगठ्या आणि हिऱ्याच्या हार काढतो. कधी कधी एखादा गुलाब बाबा सारखा बाबा, ज्याला मी नंबर 1चा महाराष्ट्रातला बदमाश बाबा म्हणत असतो, हा हवेमध्ये हात फिरवतो, हवेमधनं गुलाबाचं फूल काढतो, कधी कधी खडीसाखर काढतो आणि या पद्धतीनं त्याच्यामध्ये काहीतरी चमत्कार करण्याचं दैवी सामर्थ्य असं लोक मानतात. गुलाब बाबांची ख्याती काही एवढ्यापर्यंत मर्यादित नाही. शंकरराव चव्हाणांसारखी अत्यंत विद्वान माणसं, ज्यांना लॉमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये ती किती मोठी माणसं आहेत तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, हे सुद्धा गुलाबबाबांच्या पायावर डोकं ठेवतात, प्रसंगी लोटांगण सुद्धा घालतात. या गुलाबबाबांचा एक चमत्कार अतिशय प्रसिद्ध म्हणजे त्यांच्या गाडीचं पेट्रोल जर रस्त्यामध्ये संपलं तर ते कधीही पेट्रोल पंपावर जात नाही. जवळपासची एखादी विहीर शोधतात, त्या विहिरीतलं पाणी काढतात आणि बाबांचा स्पर्श होताच पाण्याचं रूपांतर पेट्रोलमध्ये होतं असं मानलं जातं. आणि मित्रांनो, ते पाणी टाकल्यावर त्यांची गाडी चालते असं मोठमोठ्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये आपले अनुभव सांगताना सांगितलेलं आहे. गेल्या 7 वर्षापासून मी गुजरात, मध्य प्रदेश आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये सारखी विनंती करतोय, अरे या गुलाब बाबाला पकडा, याचा आपल्या देशाकरता फायदा करून घ्या. याचा स्पर्श होताच पाण्याचं रूपांतर पेट्रोलमध्ये होतं. एखादी खूप मोठी पाण्याची विहीर शोधा, या विहिरीमध्ये याला वाजत गाजत न्याआधी त्याला स्पर्श करायला लावा. जर हा स्पर्श करायला तयार होत नसेल तर याला उलट पाण्यामध्ये सोडा. किमान जीवाच्या धाकानं तरी हा पाण्याला स्पर्श करेल. पाण्याचं रूपांतर पेट्रोलमध्ये होऊन जाईल. मग आपल्या स्कूटर्स, मोटर्स, गाड्या त्या ठिकाणी नेल्या आणि बादलीने भरलं की तुमचे माझे प्रश्न सुटून जातील. पेट्रोल डॉलरची फार मोठी समस्या सुटेल असं मी वारंवार सांगतोय. पण मित्रांनो, लोक काही माझं ऐकत नाही. परिणाम फक्त एकच झाला, गुलाबबाबांचे भक्त दिवसेंदिवस कमी होत गेले. सत्य साईबाबांसारखा हा सत्य साईबाबांसारखा बाबा हवेमध्ये हात फिरवतो आणि विभूती काढतो, सोन्याच्या अंगठ्या हिऱ्याचे हार काढतो. हे सगळेच्या सगळे चमत्कार तुम्हाला मला कुणालाही करता येईल. केवळ आजचा कार्यक्रम पाहून सुद्धा तुमच्यापैकी सगळ्यांना ते करता येतील इतके ते साधं सगळं सोपंच्या सोपं काम आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. सत्यसाईबाबांचे किमान 2 संरक्षण मंत्री हे भक्त राहिलेले आहेत. त्यांनी दिलेल्या चमत्काराने निर्माण केलेल्या अंगठ्या घालून ते मिरवत आहेत. असं कधी आपल्या देशात झालं का की जरा सत्यसाई बाबा केसांच्या टोपामधनं जरा बोफोर्सच्या तोफा काढून दाखवा, सत्यसाई बाबा जरा असं करा की खिशामधनं जरा तुम्ही मिग विमान काढून दाखवा, अशी एखाद्या संरक्षण मंत्र्यानं विनंती केली आणि सत्यसाई बाबांनी त्या पद्धतीनं चमत्कार केला असं आपण कधीही ऐकलेलं नसतं. किंवा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला म्हणून एखाद्या गुलाब बाबाने धान्याच्या पोतीच्या पोती चमत्काराने निर्माण केल्यात
असंही आपण कधी ऐकलेलं नसतं, कारण या पद्धतीचे चमत्कार करता येत नाही. त्याचं एक अतिशय साधं कारण आहे. केसांच्या टोपामध्ये बोफोर्सची तोप मावू शकत नाही. खिशांमध्ये कोणत्याही पद्धतीचं एखादं मिग विमान मावू शकत नाही. हातांच्या मुठीत धान्याची पोती मावत नाहीत. त्यामुळे मित्रांनो हे चमत्कार करता येत नाही. हे लोक तेच चमत्कार करू शकतात जे हातांच्या मुठीमध्ये दडवून ठेवता येतात, खिशामध्ये लपवता येतात किंवा केसांच्या टोपामध्ये घालून ठेवता येतात. याच पद्धतीचे चमत्कार हे लोक करू शकतात. सत्य साईबाबा विभूती निर्माण करायचे. आपण सुद्धा ती विभूती कशी निर्माण होते ते पाहूया. या सत्य साईबाबांच्या पद्धतीनं जर विभूती निर्माण झाली तर मी अवश्य ती तुमच्यापैकी काही लोकांना वाटेन. जर ती तुमच्यापैकी काही लोकांना मिळाली तर आपण अवश्य खाऊन पहा. तुमच्यापैकी कुणाच्याही पोटामध्ये बिघाड होणार नाही याची 101% मी गॅरंटी घेतो. सत्य साईबाबा हवेमध्ये हात फिरवायचे. मीही त्या पद्धतीनं हवेमध्ये हात फिरवतोय आणि आता माझ्या हातामध्ये विभूती येते. ही विभूती मी तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्या त्या लोकांना आता वाटेन.